कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेन. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. भोबार भुमारी जय जय प्रथम अभंगामध्ये असणारी पाठभेद आपल्याला सांगतो आणि मग प्रयोजन आणि निमित्त कारण आपल्याला बोलता येईल. कोण पुण्य यांचा आणि कोण्या पुण्य यांचा असा पाठभेद आहे. त्यानंतर ऐसे वर्म मज आणि ऐसी वर्मे मज असा एक पाठभेद आहे. आता हे पाठभेद मी मुद्दाम का सांगतो आपल्याला, इथं काय माझी विद्वत्ता अजिबात सांगायची नाही आहे. मुळात आपल्याला गाथा अनेक प्रकाशन झाले आहेत. फेजर नावाच्या एका ख्रिश्चन मंडल अधिकाऱ्यानं, म्हणजे त्या काळातल्या मुंबईच्या शिक्षण अधिकाऱ्यानं मुंबई प्रांतामध्ये एक गाथा छापली गेली, त्याला शिलागाथा असं म्हणतात. लक्षात घ्या. पुढं काही गोष्टी होत गेल्या, इंग्रजांचं राज्य गेलं, पुन्हा काही गोष्टी पुढं सरकत गेल्या आणि त्यानंतर काही गाथा प्रकाशनं चालू झाली, म्हणजे गाथेची प्रकाशनं पुन्हा पुन्हा छापली गेली. भजनी मालिका छापल्या गेल्या आणि आता संत ॲप किंवा संत वाङ्मय ॲप आपल्या मोबाईलमध्ये आलं. सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी आपण किंवा प्रमाण काहीतरी गोष्टी मांडल्या पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रमाणभूत गोष्ट काही आपण मानायला शिकलं पाहिजे. याचं पहिलं कारण आहे, ज्ञानेश्वरी प्रमाण मानायची झाली तर सद्गुरू साखरे महाराजांचीच प्रमाण म्हणावी. त्याच्यामध्ये कुठलाही पाठभेद नाही, त्याच्यामध्ये अंतरा नाही, त्याच्यामध्ये ओवी संबंध जो आहे तो आदलाबदल केलेला नाही. ओवी कुठं कमी नाही आणि कुठेही जास्त नाही. हे काय म्हणतात, त्याला वाङ्मय शुद्धता म्हणतात. विशेष करून शुद्धता जी आहे ती आपल्याला फक्त सोन्यामधली माहिती असते. आपण सोनाराकडे गेलो आणि अंगठी आपली जर बदलायची झाली किंवा अंगठी जर आपल्याला नवीन करायची झाली तर तो सांगतो की याच्यात तूट फार काय नाही, कमीत कमी तूट आहे. पण भोवरमाळ म्हणून नावाची एक वस्तू आहे. भोवरमाळ म्हणून एक वस्तू आहे, मोठ्या मोठ्या मण्यांची माळ. आता तो मणी आतून बाहेरून सोन्याचा नसतो. लक्षात घ्या. वरून दिसताना तुम्हाला मोठीच्या मोठा मणी माळेमध्ये ओलेला दिसेल, परंतु ती जर मोडायची झाली आणि नवीन करायचं झालं तर तो सोनार सांगतो 4 दिवस ठेवावी लागेल. कारण याच्यात काय आहे, लाख नावाची गोष्ट आहे. लाख नावाची गोष्ट आहे, ती त्याच्यातून बाजूला केली पाहिजे. लाख या शब्दाचा अर्थ हिणकस गोष्ट. सोन्याच्या माध्यमातून बोलतोय मी. सोन्याच्या माध्यमातून लाख ही हिणकस आहे, म्हणजे सोन्याचं मूल्य अति आहे, लाखेचं मूल्य कमी आहे. पण साधर्म्यवादानं दोन्ही एकत्र आले तर एखादा वस्तूमध्ये रूपांतरित करणारा पदार्थ तयार होतो. हा साधर्म्यवाद आहे शास्त्रामधला, त्याशिवाय नाही. मग आपल्याला दृष्टीवादामध्ये नुसतं दिसायला तरी बरं वाटतं, जाऊ दे नाही कळू दे वेदांत, पण किमान एवढं तरी आपल्याला कळत जातं. आणि मग एवढी मोठी माळ की जी बघितल्यानंतर म्हणतो किती तोळ्याची आहे, ती सांगितलं ती 4 तोळ्याची आहे, 2 तोळ्याची आहे. म्हणजे 2 तोळ्याची पण करता येते आणि 4 तोळ्याची पण करता येते, 10 तोळ्याची पण करता येते. का नाही, ते मणी वाढतील किंवा मणी आतून बाहेरून सोन्याची होतील. पण किंबहुना माळेमध्ये लाख जी आहे ती लाख तुटल्याशिवाय किंवा ती बाजूला केल्याशिवाय, यथा चतुर्भी कणकम परीक्षते निघर्षण छेदन ताप ताड नाही.
तथा चतुर्भी पुरुष परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. हे 4 गोष्टी साधकासाठी आणि 4 गोष्टी सोन्यासाठी. म्हणजे साधकाला जर सोनं बनवायचं झालं तर सोन्याला ज्या 4 गोष्टी लागतात त्याच 4 गोष्टी साधकासाठी लागतात. सोन्यासाठी निघर्षण म्हणजे घासून बघावं लागतं. घासून जरी चुकवलं सोन्यानं, खरं आहे का खोटं आहे, म्हणजे आता बेंटेक्स तुम्ही घासायला आला तर त्याचाही किस पडतो आणि सोन्याचाही पडतो. पण सोनं घासून बघितलं तर सोनाराला कळतं. आम्हाला ते फारसं कळणार नाही, पण जी दृष्टी आहे त्या दृष्टीनं कळतं. छेदन समजा त्यातून नाही कळलं तर ती सोनार तो काय करतो की कात्री हातामध्ये घेतो आणि ते कापून बघतो. लक्षात घ्या, म्हणजे आमच्या तारा कापायची, गज कापायची कात्री तिथं नाही. तिथं कात्री इतकी छोटी लहान असते की लावल्यानंतर सोडली की त्यात कट झालेलं असतं. म्हणजे नजर मिटवण्याआधी, डोळे मिटण्याआधी कट झालेलं असतं, मऊपणा असतो. सोनं कळतं. एवढ्यातूनही नाही कळलं तर शेवटी तो म्हणतो छोटंसं त्याच्यामध्ये एक भांडं असतं, छोटा भाता असतो, त्याच्यामध्ये ते घातलं जातं. ताप ताडणे, तापवलं जातं, तापून सोनं कळतं. आणि त्याच्यातूनही नाही कळलं तर त्याला बडवून तरी कळतं. या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. तसं श्रुतेनं, शीलेनं, गुणेनं आणि कर्मणा, या 4 गोष्टीतून साधक तपासला जातो. साधकाजवळ या 4 गोष्टीची योग्यता आहे का हे पाहिलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे सर्वसाधारणपणे 8 वाजता पत्रिकेमध्ये 8 ते 10 कीर्तन आहे. हे परगावच्या लोकांच्यासाठी आहे 8 ते 10, पण गावच्या लोकांच्यासाठी 7:45 आहे. कारण पंचपदी ही 7:45ला चालू झाली पाहिजे. कीर्तनकार इथं 8 वाजता असलेच पाहिजेत. कालचा प्रकार आपल्याला अगदी 1-2 मिनटं मला म्हणले, जर थोडा वेळ झाला असता तर मग म्हटलं माझ्या ठिकाणी तुम्ही असता आणि तुमच्या ठिकाणी मी असतो, काल एवढाच फरक झाला असता, दुसरा काही फरक झाला पडला नसता. टाईम इज मनी. जर आपण समाजामध्ये एखादी योग्य दिशादर्शक घेऊन जायचं असेल तर आपण पहिल्यांदा चुकता कामा नये. ही पहिली गोष्ट आहे. माझा विषय आपला चाललाय तो म्हणजे लाख बाजूला जर करायची झाली तर त्याच्यासाठी या 4 गोष्टीतून त्या सोन्याला जावं लागतं. तसं साधकानं चिंतन करायचं झालं तर त्याच्यासाठी त्यानं साहित्य जे आहे ते दर्जेदारच वापरायचं असतं. म्हणजे मी एक थोडासा साहित्य चिंतन करत असताना चरित्रमालेचा चिंतक एक थोडासा आहे, अभ्यासक आहे. काही 20 रुपयेपासून 25 रुपयेपर्यंत मिळणारी पुस्तकं चरित्राची पण आहेत आणि काही पुस्तकांच्या चरित्रमालेची, चरित्र ग्रंथांची 700-700 रुपये किंमत आहे. आता एवढी किंमत का? ते चरित्र त्यात आहे, पण एवढी किंमत का? दर्जा त्यात वेगळा आहे. त्यात काय आहे? दर्जा वेगळा आहे. लक्षात घ्या. आपण कपडे घेताना दर्जा बघतो, एखादी वस्तू बघताना दर्जा बघतो, पण एखादं पुस्तक घेताना आपण दर्जा बघत नाही. इथं आपली बौद्धिकता खालावली जाते. म्हणून साधक अवस्थेमध्ये असताना आपल्याला हा दर्जा जर वैचारिक टिकवायचा झाला तर त्याच्यासाठी हे पाठभेद आपल्याला कुठं बघावे लागतील? उद्धव महाराजांना विचारायची गरज नाही. कारण देवडीकर आहेत, बाबूराव देवडीकर, यांचा जर गाथा आपल्याला उपलब्ध झाला तर तो गाथा आपल्याजवळ असला पाहिजे. कशासाठी? पाठभेद बघण्यासाठी. आणि साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आपल्याकडे असली पाहिजे. शब्द, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, उकार आणि शेवटचा अनुस्वार. जो शब्दाच्या वर वेलांटी असते आणि वेलांटीजवळ एक अनुस्वार असतो. काही अनुस्वार वेलांटीच्या आत द्यायचे असतात आणि काही अनुस्वार वेलांटीच्या बाहेर द्यायचे असतात. याला फार महत्त्व आहे. आणि हे सगळं जर स्वच्छतेनं बघितलं तर आपल्याला काही गोष्टी सहज कळत जातील. याच्यासाठी आमच्या सर्व साधकांनी मिळून आज 5:45 वाजता ग्रंथालयाचं उद्घाटन केले. की कोल्हापूर जिल्ह्यामधलं पहिलं ग्रंथालय आमचं असं आहे. अभिमान वाटतो की आमच्या साधकांच्या मार्फत आध्यात्मिक ग्रंथालय कुठेही नाही. ते आध्यात्मिक ग्रंथालय तुम्हाला वाटलं एखादा अभंग आम्हाला हा असा काय असा, खुशाल यावाने बघावं की हा अभंग कसा. ही साहित्य निर्मिती आहे आणि त्यामुळे या अभंगामध्ये पाठभेद, शक्यतो भजनी मालिकांच्यामध्ये पाठभेद जास्त दिसतो. कारण भजनी मालिका छापण्यासाठी गडबड जास्त असते. भजनी मालिका छापण्यासाठी गडबड जास्त असते. सद्गुरू तळाशकर महाराजांचं चरित्र गेली मी 8 वर्ष झाली लिहायला लागले. 8 वर्ष झालं. जवळजवळ आतापर्यंत 27 वेळा लिहून पुन्हा परत झाले. पुन्हा रीडिंग चालू आहे परत, तरी ते अजून त्या कसोटीत बसना झाले. ध्यानात घ्या, जे साहित्य समाजाच्या हातात दिलं पाहिजे ते चोखंदळ आणि स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून हा पाठभेद आहे.
हा पाठभेदचा विषय झाला. आता प्रवृत्त निमित्त कारण. आज दादा महाराजांची 84वी पुण्यतिथी आहे. आज बरोबर 5:45च्या दरम्यान, आपण टाईम 5:45 धरतोय कारण आता आपल्या आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. सूर्य कधी अस्ताला जातोय आपल्याला फारसा कळत नाही, पण सर्वसाधारणपणे सूर्य अस्ताच्या वेळेला पाठ 5 वाजताचा झाला आणि चर्चा अशी विचारविनिमय चाला की ज्ञानवंत असतो, अनुभव घेणारा असतो, ब्रह्मज्ञानी असतो आणि तो ब्रह्मज्ञान हे जग सोडून जाताना त्याची अवस्था काय असते. सगळा प्रश्न तिथंच येतोय, लक्षात घ्या. मृत्यूच्या समयी काय, मृत्यूच्या समयी कोण आणि कसा, हा शिष्याचा प्रश्न जो होता त्या शिष्याच्या प्रश्नावर उत्तर देताना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कृतीतून करून दाखवलं. आश्रमातून बाहेर आले, चल म्हणले जाऊया सहज फिरत फिरत, कारण दादा महाराज साखरेंचं नाव या महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये घेतलं जातं. आजही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून PhD साठी वापरला तर साखरेंची ज्ञानेश्वरी वापरली जाते. लक्षात घ्या. याचं कारण काय आहे की त्याने नुसतं सांगितलं नाही परमार्थ, वेदांत सांगितला नाही, तर तो आचरणात आणला. शिष्याची एक छोटीशी शंका, लक्षात घ्या, म्हणजे जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी छोटीशी आहे, मी वाक्य जाणीवपूर्वक वापरतोय. जे शिकले त्यांच्यासाठी ते काय आहे ते, कारण संध्याकाळच्या वेळा वेदांत सांगायचा नसतो, तो झोपेस कारणीभूत जास्त होतो ज्ञानापेक्षा. म्हणून तेवढंच आपण थोडं थोडं पुढं बघत जाऊ की शिष्याचा प्रश्न जो होता तो ब्रह्मज्ञानी आहे, तो देह सोडताना त्याची अवस्था कशी असते, बस म्हणले सांगतो. आणि अगदी आश्रम सोडून शेती थोडीशी मध्ये लागली, पुढं आले, पायवाटेनं पुढं आले, सांगितले बस खाली सांगतो तुला कसे. त्यालाही वाटलं बिचारायला ठीक आहे काय हरकत नाही, मला सांगतील दादा, सांगतील म्हणून बस म्हटल्यानंतर बसली. मांडी घाल म्हटली, मांडी घातली. दादा शेजारी बसले आणि सांगितले तुला बघायचं आहे ना, तर हो, एवढाच उच्चार झाला आणि दादांनी त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि असा जातो एवढं सांगितलं. तिथं आपला देह समर्पित केला. एका शिष्याच्या उत्तरासाठी स्वतःचं जीवन समर्पित झालं. लक्षात घ्या. त्यांची आज 84वी पुण्यतिथी. बऱ्याच जणांनी शंका मला बऱ्याच विचारल्या की ही पुण्यतिथी तुम्ही करण्याची गरज नाही, तुमच्या वडिलांची पुण्यतिथी केली तरी चालतं. आणि जबाबदार काही माणसांनी मला सांगितलं, पण मी सांगितलं की ही गुरुनाम गुरु, वडील आमचे गुरु आहेत, त्यांचे गुरु दादा महाराज साखरे आहेत आणि त्यांची पुण्यतिथी हे करणं हे आमचं कर्तव्य आहे. सोम सूर्यादी ग्रहणे एवढी करती पारवणे, का माता पितर मरणयांकितचे दिवस. हे कुणासाठी आहे? माळ घालणाऱ्यांच्यासाठी नाही. माळ कधी असतो? माळाचा महिना माहिती भाद्रपद, त्या महिन्यामध्ये असतं की ज्यांना आपल्या वडिलांची, पंजोबांची, कुळातल्या कुणाची ज्यांना तिथी माहिती नाही, निघून गेलेल्याची, हे लोक सोडलेली, त्यावेळेला त्यांना त्यांचं स्मरण म्हणून दशमीचं, नवमीचं हे माळ करायचं. ही परंपरा चालवली आहे की नाही? आपण चालवतो. आपण हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे ही परंपरा आपण चालवतो. मग ज्यांची तिथी माहिती आहे त्यांची तिथी करायला का आपण मागं पुढं करायचं? हा एक संदर्भ आहे. म्हणून आज 84वा पुण्यतिथी उत्सव. आज शेवटची आहे सेवा. शेवटची सेवा म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की 7 दिवसामध्ये, मागील 6 दिवसामध्ये जे आपण काही केलं त्याचं चिंतन 7व्या दिवशी व्हावं. एक. दुसरी गोष्ट, जे आपण केलं ते निर्भयपणे केलं असेल तर मागण्याचा अधिकार आपल्याला 7व्या दिवशी आहे. दुसरं. आणि तिसरं, कुणी आणि कसं मागावं हे सांगण्यासाठी आजचा अभंग आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. अभंगाचा सरळ अर्थ, मतितार्थ आणि वाच्यार्थ या 3 अर्थानंतर लक्षार्थाकडे जायचं आहे आपण. लक्षात घ्या. सरळ अर्थ असा आहे, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वादिक दुराविले. असं माझा पुण्य साठा कसा मिळवता येईल की जेही द्वंद्वादिक दुराविले. अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा, 4 चरणांचा आहे. तुकोबराय देवाकडे मागतात, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोणी. हे देवाकडे मागतात आणि पुन्हा सांगतात, हे मागताना मला जाणीव आहे. कोणती जाणीव आहे? हे मागताना कोणीतरी माझ्या सोबत असावा लागतो, कोणीतरी माझ्या जवळ असावा लागतो, किंबहुना कोणीतरी मला आदर्शवत असावा लागतो, तरच हे माझं मागणं पूर्ण होतं, नाहीतर होत नाही. याच्यासाठी म्हणतात
बहुअवघड आहे संत भेटी. आणि दुसऱ्या चरणामध्ये त्याच म्हणतात की तरी जग जेटी तुझी करुणा झाली तर. कृपा आणि करुणा दोन पाठ वेद आहेत, लक्षात घ्या. तुझी जर कृपा झाली, तुझी करुणा झाली, भगवंताकडे माग तर शक्य आहे. म्हणजे काय मागायचे उचित तुकोबारायांना माहिती आहे. आणि मागितलं आणि भगवंतानं सांगितलं तुला मी दिलं, भक्ताला सांगितलं दिलं तुला, तर तुला त्याचा फायदा काय? त्याला फल म्हणतात शास्त्रामध्ये. अनुबंध चतुष्टयामध्ये फल असा शब्द वापरलाय. तुला फायदा काय? तुकोबा म्हणतात मला एकच फायदा आहे त्याचा, की हे जर माझं मागणं मान्य झालं, तुम्ही मान्य केलं, तर मला त्याच्यात एकच प्राप्ती होईल. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी न ए वृत्तीवरी. तुका म्हणे मग न ए वृत्तीवरी म्हणताना न ए वृत्तीवरी, आणि चिंतन करताना न ए वृत्तीवरी. सुखाचे शेजारी पहुडेन, म्हणजे जगन्मिथ्यत्व सत्यत्वाची संकल्पना वृत्तीमध्ये जी चिकटलेली आहे, त्या चिकटलेल्या वृत्तीला कुठंतरी बाध करून पुन्हा तीच वृत्ती या भगवंताकडे काहीतरी मागते. त्या वृत्तीनं मागितल्यानंतर इतकं उदार मागितलं, ते मागितल्यानंतर देणारा दाता पुढं झाला, तर असं मागितलं की जे सगळं काही मान्य होईल. याला संस्कृतमध्ये वृद्ध कुमारिका न्याय असं म्हणतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुकोबारायांचं संस्कृत होतं का, किंवा संस्कृत त्यांना येत होतं का. मी तुम्हाला छातीठोक सांगतो, तुकोबारायांसारखे संस्कृत पंडित त्या काळात कोणी नव्हते. असं जर तुम्हाला का वाटत असेल तर तुकोबारायांचे सर्वच्या सर्व अभंग बैठकीमध्ये बसून चिंतन करायचे, वाचायचे नाहीत. काय करायचे? चिंतन करायचे, गाथा चाळायची नाही. काही सुशिक्षित लोक म्हणतात मी गाथा चाळली एकदा दोनदा म्हणतात लोक, लक्षात घ्या. चिंतन करायचे, त्याच्यामध्ये एक एक शब्द हा वेदांत शास्त्रातील आहे. आता वेदांत शास्त्र कशात आहे? संस्कृतमध्ये. मग संस्कृत येत नव्हतं का? हे ध्यानात घ्या. म्हणजे हा अन्वयार्थ पाठीमागे गेला पाहिजे. आता इथं आपल्याला वेदांत आणि वेदांग हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. वेदांत या शब्दाचा अर्थ आहे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, दशोपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र या सगळ्यांच्या मध्ये एकमत जे सत्य स्वरूपानं आहे ते एकमत पटवण्यासाठी अनेक युक्त्या करून शिष्याला शिकवण्याची प्रक्रिया, याला वेदांत शास्त्र शिकवण्याची प्रक्रिया असं म्हणतात. हा वेदांत या शब्दाचा अर्थ आहे. आणि वेदांग या शब्दाचा अर्थ काय? वेदांग म्हणजे वेदाची 6 अंग आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त ही 6 वेदांग आहेत. म्हणून वेदांग वेगळी आणि वेदांत वेगळा. लक्षात आलं काय? बघा, आता वेदांताच्या परिभाषेप्रमाणे जर आपण या अभंगाकडे बघायचं लागलं तर आपल्याला पहिलं बघावं लागेल मागण्याचा अधिकार कोणाला आहे? जे आपण 6 दिवस उपासना केलेली आहे त्यांनाच मागण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही. मग काय म्हणतात? आता तुम्ही कृपावंत तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. सगळाच भार तुमच्याशी टाकतो. मागण्याच्या अधिकारासाठी मी प्रमाण दिलेलं आहे. मागणं मागताना उचित असावं, मागणं मागण्यासाठी वेळ योग्य असावी, आणि मागणं मागण्याचा अधिकार जसा असावा तसा देणाऱ्याचाही अधिकार बघून मागावं. या गोष्टी लक्षात घ्या. देणाऱ्याचा अधिकार काय आहे हे आपण काय करावं? बघावं. सर्वसाधारणपणे एक भक्त होता, हनुमंतरायाची भक्ती करायला लागला. 12 वर्ष हनुमंतरायांची भक्ती. हनुमान चाळीसा म्हणायचाच, रोज हनुमंताची उपासना. हनुमंतरायांना वाटलं की एकदा प्रसन्न व्हावं. ही कथा पुराणात नाही,
ही कथा माझी आहे, लक्षात घ्या, पुराणात नाही आहे. फक्त मागणं कसं असावं याच्यासाठी फक्त सांगते. ते हनुमंतराय प्रसन्न झाले. म्हणले काय बाळा तुला मागायचं आहे ते माग. 12 वर्ष झाली बघतोय तुझी तपश्चर्या. म्हणले बऱ्याच मुली बघितल्या पण काय लग्न जमण्यासारखं. तेव्हा लग्न कधी होईल तेवढं मला सांगा. ते म्हणले आता असल्या भानगडी का माझ्याकडं, हे जर तुला द्यायचं सामर्थ्य असेल मी असं कर. म्हणले याच्यापेक्षा तू काय कर, प्रभू रामचंद्रांच्याकडे, ते माझ्यापेक्षा हायकोर्टात मोठे आहेत, माझं जरा बारक आहे, हायकोर्टात जा म्हणले. म्हणजे देव माझ्या प्रभू रामचंद्रांच्याकडे जा, तिकडे गेलास तर तुला काय होईल, काहीतरी पर्याय मिळेल, मार्ग मिळेल, आजच्या भाषेत सोल्युशन मिळेल, जा म्हणले. आता म्हणले 12 वर्ष तुझी उपासना, पुन्हा 12 वर्ष त्यांची उपासना. आधीची 24 गेलती, आताची 24, मग राहणार किती. पुढं काय म्हटला, नाही म्हणले जा तू, ते माझ्याकडे गेलास म्हटल्यावर तुला अडचण नाही. तुम्हाला एक जाता आता सिद्धांत सांगतो. आता उद्याचा दिवस सगळ्यांचा महत्त्वाचा आहे म्हणून फार त्यात काय बोलत नाही. काय परंतु एखाद्या ऑफिसमध्ये जर काम करायचं झालं तर अधिकाऱ्याची फार ओळख करून घ्यायची नसते, कारण अधिकारी 2-3 वर्षांत बदलत असतात. आता ओळख कुणाची करून घ्यायची ती तुम्हाला माहिती आहे. जिची तिथनं बदली होत नाही, ज्याला बसायला खुर्ची नाही, जो कायम स्टूलवर आहे, त्याच्याकडे मागायचं असते. आता ते काय मी बोलणार, कोणतरी इथं असलं तर ते उगाच लागेल ना, लक्षात घ्या. समजण्यावाले गोष्टी इशारा कापी, लक्षात घ्या. त्याच्याकडे काम लवकर होते. बघा तुम्ही अधिकाऱ्याच्या एखाद्या घरात जाऊन तुम्ही भेटला, तो करतो म्हणून नाही असं नाही, पण खाचा खुचा काही माहिती नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांना तू फक्त जाऊन सांग मी हनुमंतरायांच्याकडून आलोय, म्हणजे 12 वर्षातली काही वर्ष तुझी आपोआप कमी होती. तिथं गेले प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये, त्यांची उपासना चालू केली. आता भक्ताकडून आपल्या आलाय म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले लगेच, आणि म्हणले काय बाळा तुला काय पाहिजे. ते म्हणले माझं लग्न होत नाही, तेव्हा काहीतरी उपाय सांगा. ठीक आहे म्हणले, त्यांनी उपाय सांगितला, तुझं 4 दिवसामध्ये लग्न होईल वगैरे वगैरे. आनंदानं आला, लग्न वगैरे झालं. आता लग्न झाल्यानंतर वावर जत्रा आपल्याला माहित आहे, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला वावर जत्रा काय नवीन नाही. जुथेवाच्या डोंगरावर वावर जत्रा गेली की तिथं जरासं जाऊन बघायचं, म्हणजे एक तिथं शक्यतो देवाला भावनेनं जावं, श्रद्धेनं जावं, काही हरकत नाही. आपण श्रद्धा देवाच्या चरणावर वाहिल्यानंतर कुठंतरी सावलीला बसून निरीक्षण 2 तास करून यावं. हे उघड्या डोळ्यांनी तीर्थक्षेत्र बघणं असं म्हणतात त्याला, लक्षात आलं का. मी बघावं, लक्षात घ्या. ती वावर जत्रा गेल्यानंतर कुणाचा ताळमेळ कुणाला नसतो, लक्षात घ्या. ती जत्रा एकदा बघा, म्हणजे 10-15 जण गाडीतनं नेलेले असतात, त्यांची जत्रा वेगळीच आणि या दोघांची जत्रा वेगळीच. अशी वावर जत्रा गेली डोंगराकडं, यात्रा भरलेली चैत्राची. दोघांचा कधी हात सुटला कळला नाही. दिवसभर शोधलं, सापडलीच नाही. 2 दिवस तिथंच थांबला. सगळीकडे शोधाशोधी सगळी चालू झाली, घराकडं इकडं तिकडं फोन विन सगळं झालं, सापडलीच नाही. मग म्हणला आता परत ज्या देवानं आपल्याला सांगितले त्याच्याकडेच गेलं पाहिजे. परत प्रभू रामचंद्रांच्याकडे उपासना चालू. लगेच अरे काय झालं, लग्न तुझं का नाही. लग्न झालं, पण पत्नी माझी यात्रेत कुठेतरी हरवली, ती 4 दिवस सापडली. म्हणली हे का माझ्याकडं नाही. जमवून दिले तेव्हा आता हे काय माझं नाही. जर हे माझ्याकडं माहिती असतं तर माझी सीता कुठं गेलेली आहे हे मला आधी कळलं नसतं का. विठोबा रघुमा जय विनोदाचा भाग सोडून द्या. यातला फार महत्वाचा गाव आहे, तो म्हणजे कुणाकडे आपण मागतो आणि कोणी मागतो, कोण मागतो आणि कुणाकडे मागतो. या 2च गोष्टी फक्त सांगणार आहे. वेळेची मर्यादा आपला फार आहे महत्वाची. जिथं नामयज्ञ चालू असतो तिथं एक संतांचं उच्चारलेलं वचन तो मागण्याचा अधिकार आहे. मी काय सांगतो नीट ऐका. जिथं नामयज्ञ चालू असतो, जिथं सप्ताह चालू असतो, तिथं संतांचं एक वचन ज्यानं उच्चारलं तो मागण्याचा अधिकार आहे. पारायण करणारा मग आता 9000 ओळी आहेत, लक्षात घ्या. तो त्याच्या पुढचा. ज्याला उच्चारलं नाही, ऐकलं, तो अधिकारी आहे. म्हणजे फक्त नाव ऐकलं तो अधिकारी आहे. ऐकलंही नाही, उच्चारलंही नाही,
फक्त तिथं ऐकण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी आलेली व्यक्ती आहे, त्याचं चप्पल उचलून बाजूला ठेवलं, म्हणजे नेण्यासाठी नव्हे, हां हे लक्षात घ्या, व्यवस्थित ठेवलं, एखाद्याचं उलटं चप्पल पडले ते जरी सरळ केलं तरी मागण्याचा अधिकार आहे. कुठं? नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके, हे प्रमाण आहे तिथं. हां, आणि मग पुढचा अधिकारी आहे, जिथं नाम जप यज्ञ आहे तिथं सांडलेलं शीत उचललं, पत्रावळी उचलली, कारण ते देवाचं काम आहे. भगवान श्रीकृष्णांचं पत्रावळी उचलणारा कोण असतो? भगवान श्रीकृष्ण असतो, एवढं कायम लक्षात ठेवा. तिथं खराटा मारला, झाडू मारला, तिथे एखादी वस्तू नीट ठेवली, एखाद्या व्यक्तीला फक्त सांगितलं तुम्ही इथं नाम जप यज्ञ चालू आहे, तोही अधिकारी आहे. फक्त त्यानं सांगितलं इथं नाम जप यज्ञ चालू आहे, तो सुद्धा अधिकारी आहे, लक्षात घ्या. आणि मग त्या अधिकारानं तो मागतो की तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी मला काय प्राप्त होईल? सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हाच मुख्य उद्देश किंवा हेतू डोळ्यासमोर ठेवून सतत 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 अविरतपणे झटणारा, त्याला काय म्हणायचं? साधक. हे लक्षात घ्या, ही साधकाची व्याख्या. दुसरं, साधक संस्कार. काय करावं लागतं? साधकावर संस्कार असावे लागतात. आता हे संस्कार पुण्याचे असतात, म्हणून आता इथून पुढे माझ्या अभंगाला सुरुवात होती, लक्षात घ्या. साधक संस्कार. साधक संस्कार म्हणजे काय? सर्वसाधारणपणे एकच तुम्हाला उदाहरण सांगितले, ते शेवटपर्यंत आपण नेत जाऊ. सोन्यावर संस्कार केले तर अलंकार तयार होतो, सोन्यावर संस्कार केले नाहीत तर अलंकार तयार होत नाही. किंबहुना पहिला अलंकार मोडला आणि संस्कार योग्य झाला तर दुसरा अलंकार बनवता येतो. तसा आधी बद्ध हा मोडला आणि साधक तयार झाला, हा संस्कार आहे. संस्कार हा अंतर्मनाती व्याप्त वस्तू जी आहे, ती व्याप्त वस्तू सहजतेनं प्रगट करणं, म्हणजे संस्कार करणं म्हणजे दुसरं कुठला आणून त्याच्याजवळ देणं नाही, ज्याच्याजवळ आहे तेच. मग साधकावर संस्कार कोणता? पहिल्यापासून बघू आपण. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये संस्कार वेगळे असतात. ब्रह्मचर्य आश्रमे गोकावी अक्षरे, हा संस्कार आहे, लक्षात घ्या. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. गृहस्थ आश्रमामध्ये अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे संस्कार आहेत. कुठले? गृहस्थ आश्रमातले संस्कार आहेत, लक्षात घ्या. एखादा अतिथी आला आणि आपण जर रात्रीचा फोडणीचा भात परतून खात असेल आणि अतिथीला आपण म्हणायचं नाही आम्ही तेच खातोय, घ्या तुम्हाला, हे ध्यानात, इतकी सूक्ष्मता आहे गृहस्थ आश्रमाची. त्याच्या पुढे वानप्रस्थामध्ये संयोगी वियोग. वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर जे आलेले अनेक अनुभव आहेत ते अनुभव कथन करत राहणं, आणि संन्यासामध्ये संयोगी वियोग बघत राहणं, हे संस्कार त्या त्या आश्रमाचे आहेत. मी ढोबळमानानं फक्त सांगत जातोय, लक्षात घ्या. आणि हे संस्कार घेऊन मग आता साधकाचे संस्कार काय आहेत? साधकाचे संस्कार बद्ध अवस्था असला पाहिजे, म्हणजे साधक आधी बद्ध असला पाहिजे. ज्याला असं वाटतंय मी मुक्त आहे त्याला शिकायची गरज नाही आणि त्याला शिकवायची गरज नाही, लक्षात घ्या. पण ज्यांना वाटतंय मी बद्ध आहे त्याच्यासाठी संस्कार. ते कोणते संस्कार? त्याला मुक्तीचे संस्कार असं म्हणतात. ते पहिला संस्कार आहे तो श्रवण, दुसरा आहे मनन, दुसरा आहे निदिध्यासन, आणि मग तत्व पदार्थ शोधन. या तीन पहिल्या संस्कारातनं पुढे गेला की मग जे तयार होतं त्याच्याजवळ ते तत्व पदार्थ शोधन, आणि मग ते अथा तो ब्रह्मजिज्ञासा. म्हणून आता आपण चरण जे मध्ये प्रमाण घेतलं, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. इथं प्रमाणबद्ध भाषेमध्ये बोलायचं झालं तर मागण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ज्यानं आधी काहीतरी केलेलं आहे त्याला. कालिदासांच्या चरित्रामध्ये एक छान मेघदूत नावाचं काव्य आहे 500 श्लोकांचं, त्यामध्ये कालिदासांचं चरित्र थोडंसं वर्णन केलेलं आहे. आता कालिदासांचं चरित्र हे निश्चित लिखित स्वरूपामध्ये जे आहे ते दंतकथेवर आहे का त्या काळात ते घडलेलं आहे, हे अजूनही विद्वानांच्यामध्ये मतभेद आहेत. एक अभ्यासक म्हणून फक्त सांगतो, लक्षात घ्या. कालिदासा राजाकडे होता, त्या भोजराजाच्या दरबारामध्ये असताना तो चाललेला होता रस्त्यानं. आता राजाकडे जायचं आणि गडबड झाली त्याला, आता जायचं आहे पण वेळ झाला.
आणि वेळ झाला म्हणून अगदी गडबडीनं चालला. वाहना आता ते वाहना पायामध्ये घातलेल्या होत्या, पण त्याचा उजव्या पायाचा अंगठा तुटलेला होता. आता अंगठा तुटलेलं पायतान घालून वेगानं चालणं हे कौशल्य फार मोठं असते. म्हणजे आताची चपलं नव्हे, लबरी चपलांचं मी नाव घेतलेलं नाही, लक्षात घ्या. अंगठा तुटलेलं पायतान घालून वेगानं चालता येत नाही. आणि ही परिस्थिती घ्यायची असेल तर पुढच्या 28 तारखेला सोहळ्यातनं जायचा प्रयत्न करा. 4 पावलात ते कुठं गायब होते पायातलं कळत नाही, लक्षात घ्या. हा एक कसोटी आहे. आणि तो कालिदास असा चालला आणि रस्त्याने जाताना रखरखतं ऊन, राजाकडे सेवेला जायला इतका वेळ झाला म्हणून रखरखत्या उन्हामध्ये वेगाने चालला. आणि शेजारी बघितलं तर त्या रस्त्यावरून एक जख्ख म्हातारा, वाकलेला म्हातारा वयोवृद्ध माणूस हा एका रस्त्यावरून चालला. त्याचे पाय भाजत होते मातीमध्ये. याला एकदम दया आली आणि याला असं वाटलं की आपण तरुण आहे, तेव्हा काय करावं, आपण त्याला चपला द्याव्यात. चपला आपल्या काढल्याने त्याला दिल्या. त्या काही बोला नाही, ह्या बाबा तुम्ही चपला घाला, तुम्ही जा. तुम्ही म्हटलं तुझ्या बाळा पायात, मला काही नाही, मी वेगानं जाणार आहे म्हणले. आणि असा वेगानं असा चालला. तोपर्यंत फाटा आला. त्याला फाटा म्हणजे तिट्टा म्हणतो ना, असा फाटा फुटलेला. ते त्या रस्त्याला फाटा आला. त्या फाट्याकडे बघितलं तर तिकडून हत्ती येत होता, त्याच्यावर माहूत अंबारी. आणि त्या हत्तीच्या गळ्यातली घंटा वाजल्यानंतर त्याला घंटा ऐकू आली. म्हटला ही आपल्या राजाची घंटा आहे. राजा इतक्या दुपारचं इकडं पानवट्याला काय करायला गेला म्हणून तो थांबला आणि बघायला लागला तर माहूतच होता. अंबारीमध्ये कोण नव्हता, राजा नव्हता. तो हत्ती कोपऱ्यावर येऊ दिला. आता राजदरबारातला हा विद्वान आहे म्हटल्यानंतर हत्ती उभा केला माहुतानं आणि म्हणले पायात पण काय नाही, चला म्हणले येताय काय. होय म्हणले येतो. हत्तीने सोंडेवर घेतलं, वर चढवलं, अंबाऱ्यामध्ये बसला. अंबारी ही जागा कोणाची, हा एवढं लक्षात. आता पुढे जातोय. हत्ती हळूहळू पुढे चालला. राजा आपल्या गच्चीतून बघत होता खाली. राजा म्हटला माझ्या अंबारीमध्ये कोण बसलाय. हा सेवक होते, त्यांना सांगितलं ते कोण बसलाय त्याला आधी धरून आणा, त्याला काय करा पकडून आणा. ठीक आहे म्हटले. तोपर्यंत आत मोठ्या गेटमधून आत हत्ती आला. हत्ती खाली बसला, अंबारीतून कालिदास उतरले. तोपर्यंत सेवक आला, तुम्हाला राजाने बोलवले. म्हणले आता वेळ झाला म्हणून बोलवलं असेल. गडबडीनं अगदी गेले, नमस्कार केला. क्षमस्वमाम क्षमस्वमाम क्षमस्वमाम, क्षमा मागितली आणि विचारलं राजानं की बाबा तो हत्तीच्या अंबारीमध्ये बसला होतास. होय राजेसाहेब बसलो होतो. का बसला होतास. काय नाही म्हणले, माझं तुटलेलं चप्पल जे होतं ते तुटलेलं चप्पल मी एका माणसाला दिले, एका गृहस्थाला दिले. तोही तुमच्याच राज्यातली प्रजा. तुमच्या प्रजेला दुःख होऊ नये म्हणून मी काय केलं, अंगठा तुटलेलं चप्पल दिलं. आणि त्या बदल्यात मला काय मिळालं, तुमच्या जागी अंबारीत बसून यायला मिळालं. त्या ठिकाणी दुसरा कोण असता तर राजाने जिवंत सोडला असतं का, पहिला प्रश्न माझा आहे. आणि दुसरा आहे की तो कालिदास होता, एक रत्न होतं. त्याला संस्कृतमध्ये असं म्हणतात विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. तो विद्वान होता म्हणून राजा सुद्धा गप्प बसला. विद्वानानं कोणाच्याही खुर्ची जाऊन बसलं तरी काहीही फरक पडत नाही. तो स्वतःच्या देशात असू दे नाहीतर दुसऱ्याच्या देशात असू दे, फक्त तो जातीवंत विद्वान असला पाहिजे, हे ध्यानात घ्या. इथं कथा माझी संपली, पण महत्वाचं आहे तुटकी चपला दिल्याबद्दल अंबारी मिळाली. आपण एक सामान्य कार्य करू शकतो की फक्त देवाचं जरी नाव घेतलं तरी मागण्याचा अधिकार मिळू शकतो. म्हणून आत्ता मागण्याचा अधिकार आहे आणि तो 7व्या दिवशी संतपर आणि मागणीपर गुरुपर या पद्धतीनं आपण अभंग निवडत असतो. म्हणून हा अभंग आहे कोण पुण्य यांचा होईन सेवक. हा शब्द फार महत्वाचा आहे. कोणता, शेवटचा, सेवक. कारण जोपर्यंत आपण सेवक आहोत तोपर्यंत आपल्याला भीती नाही. मालक झालो की भीती चालू झाली. साधी गोष्ट सांगतो, जोपर्यंत आपण सेवक आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीही यातायात नाही. आता इथं कोण असेल तर एक लक्षात घ्या किंवा नसेल तर, ऑफिसमध्ये जो शिपाई असतो त्याला बीपीची गोळी मरेपर्यंत नसते. आणि जो अधिकारी असतो, प्रमुख जो असतो, त्याला खुर्चीवर बसलेल्या दिवसापासून बीपीची गोळी चालू होते. का, मालक. जया अंगी मोठेपण तया यातना, एवढंच मागितलं का,
लक्षात घ्या. म्हणून म्हणतात कोण पुण्य यांचा, काय पुण्य माझ्या साठरा होईल. म्हणून आता मी आमच्या साधकांच्यासाठी एक चिंतनासाठी विषय देतोय आणि पुढे जातोय. लक्षात घ्या. तुकोबारायांचा पहिला अवतार कोणता? प्रल्हाद, बरोबर. दुसरा अवतार अंगद, तिसरा अवतार नामदेवराय आणि मग शेवटी तुकोबाराय. प्रल्हादाचं चरित्र आता वाचतील, काही ग्रंथालय आमचं झालं, आता ती चालू झाले आमचं पुढं. कधी डोक्यात विचार आलाय काय बघा. मी थोडासा विचार प्रारब्ध ह्या गोष्टीसाठी सांगतोय आणि पुढे जातोय. प्रल्हादाचं प्रारब्ध कदाचित कमी असेल म्हणून सगळ्या यातना सहन कराव्या लागल्या. पण प्रल्हादाला कळत्या उमत्या बुद्धीपासून प्रल्हादानं भक्त म्हणून राहिलेलं आहे. मग आता अंगदाला का दुःख झालं? का अंगदाला दुःख झाले? का पाठिंबाचं प्रारब्ध इथं लावायचं नाही आता? बरं, अंगद हा कुणाच्या सोबती होता? अंगद कुणाबरोबर होता? प्रभू रामचंद्रांच्या बरोबर होता, बरोबर की नाही? म्हणजे देवाबरोबर जो होता त्याचं प्रारब्ध तर चांगलं पाहिजे ना, होतं ना. मग नामदेवरायांना का दुःख झालं? नामदेवरायांच्या वाट्याला का दुःख? आणि नामदेवराय तर देवाबरोबर बोलतच होते. मग तुकोबारायांना दुष्काळामध्ये पत्नी वारली, बैल वारली, भाऊ सोडून गेला, हे दुःख का? कुठं प्रारब्ध सांगेल? चिंतन सोडतोय, पुढे जातोय मी. लक्षात घ्या. याची उत्तर मला माझ्या साधकांच्याकडून पाहिजे, ती शोधतील आता. लक्षात घ्या. कीर्तन ठेवायचं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. काय पुण्य केल्यानंतर मला पुढची प्राप्ती होईल? काय पुण्य केल्यानंतर मला संत भेटतील? काय पुण्य केल्यानंतर मला वृत्तीवर न राहता सुखाची झोप लागेल? याच्यासाठी पुण्य हा शब्द महत्वाचा आहे. हा पुण्य शब्द कशासाठी वापरतो? वाच्यार्थानं पुण्य शब्द फार महत्वाचा आहे, लक्षार्थानं तेवढाच आहे, पण व्यंग्यार्थानं आम्ही घेतो. लक्षात आले का बघा. व्यंग्यार्थानं काय घेतो आपण? पहिली गोष्ट, माहीच्या दिवशी दान धर्म करणे हे पुण्य आहे का पाप आहे? दिवस कुठला? माहीचा. त्या दिवशी डबे, ताटं किंवा भांडी घेऊन आपल्या दारामध्ये माणसं येतात का नाही? तुम्हाला तुमची माही कधी आहे माहिती नसतं, परंतु त्यांना माहिती असते. निवडीची माही कधी, मळग्याची माही कधी, चिमगावची माही कधी. ते तुमच्या सकाळी 9 वाजता दारात असतात, बरोबर की नाही? आता त्या दिवशी दान धर्म करणं हे पुण्य का पाप? पहिली गोष्ट. पुण्य म्हणावं तर दिलं काय? अध्याय क्रमांक 16. काय देतोस? जसं तू देतोस तसं तुला मिळणार आहे, बरोबर आहे? जसं तू देतोस. मी आता ती शब्द उच्चारत नाही, कारण इथं ती जागा नाही आहे. लक्षात घ्या. माझ्या आश्रमात ते उच्चारायचंच नाही ते. त्याच्यामुळं जे देतोस त्याचं बरं ते कळलं नाही. पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजोणी पोशिला साप, प्रमाण तुकोबारायांचं. पुण्य करताना पाप होऊ शकतं का नाही? निश्चित होऊ शकतं. समजा जर आपण फिरायला जायला लागलो आणि फिरता फिरता कोणीतरी एखादा गृहस्थ आला आणि म्हटला की महाराज 6 वाजायला संध्याकाळची, मला गावाला जायचं आहे, माझं राधानगरी हे गाव आहे, पण माझे पैसे कुठं हरवले, मला पैसे सापडले नाहीत, त्याच्यामुळे जर पैसे तुम्ही मला एसटी पुरते दिले, किंबहुना तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे दिले, तरी सुद्धा मी आणि 4 लोकांच्याकडून मागून मी काय करेन? गावाकडे जाईन. आता त्या ठिकाणी मागणाऱ्याला द्यावं का नाही? द्यावं. मग मी हात घातला खिशामध्ये, बघितलं तर एक 10 रुपये होते. ते 10 रुपयाची 2 नाणी 5-5 रुपयाची त्याच्या हातात दिली. गेलो आपण आपल्या कामाला गेलो. गाडीत बसल्यानंतर जर गाडीत असाल तर, चालत असाल तर, बघा चालत असाल तर त्यावेळचे पाय अभिमानानं पडतात. कृती मी सांगायला, हे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये अनुभवायचे. 10 रुपये दिलेत ना, 10 लाख नाहीत, 10 रुपये दिलेत, अभिमानानं पाय पडतात. मी काय केलं? दान केलं. अरे करण्या एवढा तरी उदार नाहीस, पण पाय कसे पडले? अभिमानानं पडतात. गाडी चालवत असेल
10 रुपये दिले की असं होते बघा. ते काय त्यात आहे माहिती नाही, पण लगेच असं होते. लक्षात घ्या. आणि 4 व्हीलरमध्ये असेल तर काच बाहेर काढून कोपरा बाहेर असतोय दानधर्म केलेल्याचा. हे अनुभव घ्यायचा आपण. आता सायंकाळची झाली, सगळी वेळ झाली, आपण आलो, जेवलो, कुणाला आपण बोललो नाही, काय नाही, कारण दान दिलेलं बोलायचं नाही, पण त्याचा विसर झाला पाहिजे. कारण माऊलींची सुंदर प्रमाण त्याच्यामध्ये आहे का भूमी पेरली आहे, म्हणजे आता पेरणी चालू आहे किंवा झालेली आहे. तुकोबर आहे. आणि माऊलींची प्रमाणे शेतीबद्दलची अतिशय सुंदर आणि चांगली आहेत. लक्षात घ्या. तुकोबर आहे म्हणतात फसापेक्षा मुठीचे ते बरे. फसानं टाकलं त्याच्यापेक्षा मुठीने जर पेरलं तर ते उत्तम येतं. म्हणून हाडगीच्या चाड्यावर आपला हात मुठीनं असतो. वर्ण पोत्यान वतायचं किंवा सुपान वतायचं नाही. मुठीचे ते बरे. लक्षात घ्या. म्हणून पेरके कमी झालेत. याचं कारण पेरक्या होण्यासाठी पहिल्या पायाच्या नळ्या व्यवस्थित लागतात, जो पेरणार आहे त्याच्या. दुसरी गोष्ट, आपला बोजा पुढच्यांच्या द्यायचा नसतोय. चाड्यावर बोजा असता कामा नाही, कारण त्या चाड्याला नटामध्ये मोळ्यामध्ये नसतं, ते फक्त बॅलन्सवर बांधलेलं असतं. बरोबर आहे. हे कौशल्य आहे. पण माऊली म्हणतात हे पेरलं ना तर सगळी लोक बाहेर जातात. म्हणजे ते वडणारे गेले बाहेर, टोकणणारे गेले सगळे बाहेर. पण शेतकरी जो आहे तो शेतकऱ्यानं जायचं नाही तिथून. त्या शेतकऱ्यानं काय करायचं, चारही कोपऱ्यामध्ये फिरायचं आणि कुठं बीज पेरलेलं आहे ते उघडाय काय बघायचं, ते झाकायचं. तैसे दान पुण्य गा. त्या पद्धतीनं दान केलेलं जे आहे, पुण्य हा शब्द मी सांगालोय, तसं दान जे केलेलं आहे ते दान केलेलं उजव्या हातानं दान केलेलं डाव्या हाताला कळता कामा नये. म्हणजे उजवा हात वर झाला तर चालेल, डावा होता कामा नये. कळले काय बघा. आणि मग असं ज्या वेळेला तो दान करतो त्यावेळेला ते पुण्य महत्वाचं. आता रात्र संपली, घरातल्यांना पण बोललो नाही काही, मी दान धर्म 10 रुपयाचं केलेलं आहे वगैरे वगैरे. पण पुढे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र आणण्यासाठी स्टँडवर गेलो आणि बघितलं तर तिथं बसलेली व्यक्ती जरा कालची ओळखीची दिसली. कपडे घाण झालेली होती. त्याच्याकडे बघितलं, निरखून बघितलं गाडी उभा करून. अरे रे, आपण 10 रुपये काय दिले तर तेच आहे. मग त्या 10 रुपयाची विल्हेवाट काय लावली, पुण्य करता होय पाप. पाप घडते हे कळत नाही. मग ते कुणाच्या अदृष्टात, त्याच्या का तुमच्या, कुणाच्या प्रारब्ध कळते का 4 युगाचं. मग तुमच्यासाठी उदाहरण एवढं घेतलं, लक्षात घ्या पुढे. कारण हे सहज झालं. आणि मग इथं म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता
पाठीमागचं काय साठवून ठेवलंय मला कळलं नाही, पण संत भेटल्यानंतर कळलं. म्हणून कदाचित अंगद असताना विमानात बसण्याची संधी मिळाली, पण अयोध्येपर्यंतच, वैकुंठापर्यंत नाही. म्हणून पुढच्या जन्मामध्ये वैकुंठापर्यंत विमान मिळालं. का? पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य. याचं द्रौपदी आहे ते फार महत्वाचं आहे. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे. पुढचं काय उत्तर कळलं? बहुत जन्माचे म्हणजे कुठलं? प्रल्हादापासून हे आहे तिथंपर्यंत, प्रल्हादापासून बहुत जन्माचं जे साकडं माझं होतं ते आजी फिटले. हा अनुभव आला आणि सुखाचे शेजारी पडले. त्यामुळं आता मला परत कलियुगाच्या सत्ययुग आलं तरी काय गरज नाही, कारण देह समर्पीजे देवा याच्या सहित सगळं असल्यामुळं. म्हणून होईन सेवक. सेवक शब्द का घातला? कारण मालकाच्या ठिकाणी जास्त यातायाती आणि मालकाच्या ठिकाणी जास्त वडाताण. म्हणून जे जे स्वतःला मालक म्हणून घेतात त्यांची वडाताण झाल्याशिवाय राहत नाही. तो घरातला मालक असू दे तर बाहेरचा मालक असू दे, वडाताण झाल्याशिवाय राहत. बघा तुम्ही, मला वाटतं आता आलेत मित्र माझे म्हणून सांगतोय. लक्षात घ्या, जोपर्यंत सहाय्यक शिक्षक होतो तोपर्यंत आपण आनंदात होतो. मुख्याध्यापक झाल्यावर ते प्रमाण तुम्हाला देते. लक्षात घ्या, माझे मुख्याध्यापक होते ते. वडाताणीशिवाय दुसरं काहीच नाही. आणि सहाय्यक शिक्षक होतो तर कुठेही कीर्तनला यायचं सोबत, कुठेही जायचं, निवांत असं हे सगळे. ध्यानात घ्या, सेवक हा शब्द महत्वाचा आहे. कारण का? झाला विष्णुदास काम क्रोध त्याशी बाधीची ना, विश्वास तो करी. कोण? सेवक. सकळ भोगिता होय त्याचे, म्हणून सेवक शब्द घातला. आणि हे भाग्य माझ्या वाट्याला कधी येईल? प्रश्न कुणाला? भगवंताला. मागणं भगवंताकडं. म्हणून प्रकृष्ट स्वरूपाची अर्थना, याचंच नाव प्रार्थना. प्रार्थना ही दोन प्रकारची असते. पहिली प्रार्थनेचा प्रकार आहे तो म्हणजे सामुदायिक प्रार्थना, आणि दुसरा प्रार्थनेचा प्रकार आहे तो वैयक्तिक प्रार्थना. वैयक्तिक प्रार्थनेचं फळ हे वैयक्तिक आहे, पण ते कमी अल्प आहे. आणि सामुदायिक प्रकारच्या प्रार्थनेचं फळ हे अखंड आणि मोठं आहे, आणि ते विशाल आहे. अयम निज परोवेती गणना लघुचेत साम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. शास्त्र सांगतं आपल्याला. काय सांगतं की वैयक्तिक स्वरूपाची प्रार्थना. समजा मी पसायदान म्हणायला लागलो तर काय करेन? आता विश्वात्मकेपासून शेवटपर्यंत मी म्हणेन, पण ते म्हणताना माझं मन कुठं कुठं जाऊन आलं असेल सांगता येणार. याला वैयक्तिक प्रार्थना म्हणायचं. आणि सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपण सगळे जर ज्यावेळेला पसायदान म्हणू त्यावेळेला तो स्वर म्हणजे म्हणणाऱ्यांचा स्वर कानावर असेल आणि आपणही आपला स्वर, याच्या एकरूपतेमुळे होतं काय? प्रकृष्ट स्वरूपाची आर्तना तयार होते आणि त्या आर्तनेचं रूपांतर प्रार्थनेमध्ये होतं. म्हणून सामुदायिक प्रार्थनेचं फळ हे सर्वांना सारखं आणि मोठं मिळतं. म्हणून सप्त्यामध्ये गायक वादक सगळे ऐकणारे, कीर्तन करणारे, प्रवचन करणारे, इथं झाडू मारणारे, जेवण करणारे, स्वयंपाकासाठी मदत करणारे, झाडलोट करणारे, सगळ्यांना फळ एकच. कीर्तन करायला जे फळ तेच इथं झाडू मारणार असतो त्याला फळ. त्यांना असं म्हणायची गरज नाही मला काय फळ नाही, सगळ्यांच्यासाठी एकच. लक्षात घ्या. म्हणून तुकोबराय म्हणतात की ऐसे वर्म मज दावी नारायणा. ऐसे म्हणजे कैसे असा प्रश्न आहे. ऐसे म्हणजे कैसे? तर मग तुकोबराय म्हणतात मीच तुम्हाला सांगतो की याचा अर्थ ध्यानात आला का बघा. तुकोबरायांच्या समोर एक फार मोठी पुराणातली आणि पाठीमागच्या अवतार कार्यातली कथा त्यांच्याजवळ आहे, फार मोठी. तुकोबरायांच्या समोर काय आहे तर रुक्मिणी स्वयंवर आहे. लक्षात आलं काय बघा? काय आहे? रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी सांगते भगवान श्रीकृष्णाला काय करा? तुम्हीच माझं अपहरण करा. कोण कुणाला सांगाले? रुक्मिणी सांगते श्रीकृष्णाला भगवान श्री तुम्ही माझं अपहरण करा. मग भगवान श्रीकृष्ण म्हणले कसं करायचं? म्हणले सांगतो ते ऐका. मग तिनं ते सगळं सांगितलं कशा कशा पद्धतीनं माझं अपहरण तुम्ही केलं पाहिजे. आता हा अर्थ वाच्यार्थानं जर घेतला तर लौकिकासाठी बाधक आहे.
हे मी वाक्य बोलून जातो, याच्या खालची भाषा मी वापरणार नाही. त्याच्या पुढे जातोय. हा अर्थ लक्षार्थानं घेतला तर रुक्मिणी माता आपल्या पतीला कशा पद्धतीनं माझं अपहरण करायचं याचा संदेश नाही, काय देतात, सल्ला देतात. संदेश देत नाहीत, सल्ला द्यायला लागलेले आहेत रुक्मिणी माता. तो सगळ्यात मोठा संदर्भ तुकोबारायांच्या समोर आहे. आणि तुकोबाराय म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी काय मागणार आहे ते मला माहिती आहे, फक्त मागितल्यानंतर कसं द्यायचं याची क्लुप्ती पण मी तुमच्याकडे देणार आहे, फक्त तुम्ही वर हात करा. लक्षात आले का बघा. म्हणून म्हटलात ऐसे वर्म मज दावी नारायणा. ते म्हणले ऐसे म्हणजे कैसे, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. अंतरीच्या खुणा ज्या आहेत, खुणा म्हणजे चिन्ह, या प्रगट करून. आता अंतरीची चिन्ह जी आहे ती प्रगट कधी होतात, ज्या वेळेला द्वंद्व विरहित अंतःकरण असतं त्याच वेळेला. द्वंद्वातीत असणाऱ्या अंतःकरणामध्ये खुणा प्रगट होऊ शकतात. द्वंद्व जर असेल अंतःकरणामध्ये तर त्या खुणा प्रगट होत नाहीत. म्हणून पहिल्या चरणामध्ये तो शब्द वापरलाय, होईन सेवक जिही द्वंद्वाधिक, जिही द्वंद्वाधिक दुरावली. आणि मग पुढच्या चरणामध्ये म्हणजे ध्रुवपदामध्ये सांगतात की ऐसे वर्म दाखवा आणि ते द्वंद्व माझ्यामध्ये असता कामा नये. आता शास्त्राचा अर्थ आपण जर बघितला तर हे द्वंद्व बऱ्याच प्रकारचं आहे. आता त्याच्यासाठी काही सामान्य उपाय सांगितलेले आहेत आणि काही पारमार्थिक उपाय सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, सामान्य उपाय सांगितलेले आहेत. समजा जर आपल्याला आपल्या डोक्यावर केस असतील, आपल्याला नको असतील तर ते कापता येतात. त्याला काय म्हणतात, जे केस उगवलेले आहेत ते ईश निर्मित आहेत, ईश सत्तेचे आहेत. तुम्ही केस कापू शकता, याचा अर्थ जीव सत्ता तिथं गाजवू शकताय. काय करू शकताय, जीव सत्ता, दोन सत्ता आहेत ना, जीव सत्ता गाजवू शकताय. पण तळ हातावर केस उगवण्यासाठी कुठलीही सर्जरी केली तरी तळ हातावर केस उगवू शकत, कोणत्याही प्रकारची सर्जरी, किती विज्ञान आपलं पुढे गेलंय, ही सर्जरी होऊ शकते का नाही, झाली तर सक्सेस नाही. कारण या हातावर तळ हातावर कधी केस येणार, याला म्हणतात ईश सत्ता. मग आता ईश सत्तेमध्ये द्वंद्व जर आहे, ते ईश सत्तेचं द्वंद्व निराकरण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंच्या पायाशी बसूनच तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दाश सकळ. असं का, संत तेथे विवेकासने कीजे, म्हणून, नाहीतर नाही, संत तेथे विवेक असणे कीजे. आता विवेक असणे कीजे, विवेक म्हणजे काय, चांगले आणि वाईट या गोष्टीचा न्याय निवाडा करणे म्हणजे काय, विवेक. सामान्य सांगतोय, लक्षात घ्या. चांगली आणि वाईट गोष्ट, याचे अग्नी चांगला आहे का वाईट आहे, चांगला आहे, पण तो व्यवस्थित चुलीमध्ये असेल तर, आणि घराला असेल तर, घराला लागलेला अग्नी एखाद्याच्या गंजीला किंवा ज्याला आपण काय म्हणतो वळी म्हणतो, होळी पेटायला लागली, थंडीचे मोठे दिवस आहेत आणि होळी पेटायल्यानंतर लोकांनी गावातल्या जमा व्हायचं आणि म्हणायचं बरं झालं थंडी आहे, सगळ्यांनी शिकून घ्या. तोच अग्नी आहे ना ज्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करता, तोच अग्नी आहे. पण व्याप्त रूपाने ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्राप्तव्य कमी असतं. लक्षात घ्या, प्राप्तव्य कमी असतं. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जी गोष्ट आपल्याला सामान्यातील आहे ती सामान्यातील गोष्ट असामान्यापर्यंत, विवेक हा शब्द सांगतोय. लक्षात घ्या, ज्यामध्ये आपण स्वयंपाक करत असताना भाकरीला पीठ, भाकरीचं पीठ ज्या वेळेला मळतो, ते मळलेलं पीठ ज्या वेळेला उतवणीचं असतं तर ती भाकरी चांगली असते. म्हणजे उतवणीनं काय काम केलं, उतवणीनं काय काम केलं, भाकरी करताय ना मावशी, काय काम केलं, उतवणी कशासाठी, हा चिकटपणा यायसाठी. मग ते भांड्यात पाणी असते त्यात त्याने चिकटपणा येत नाही का, त्याला कसलं पाणी पाहिजे, गरम पाणी पाहिजे. तशी ज्ञानेश्वरी नुसती एकट्यानं वाचली तर ती भांड्यातल्या पाण्यासारखी असते आणि गुरूंच्या मुखातून ऐकली तर ती तव्यातल्या पाण्यासारखी असते. ते चिकटपणा आणते आणि चिकटपणा भाकरी मोडू देत नाही. तसा साधकाला चिकाटीनं राहण्यासाठी गुरुच मार्गदर्शन करतात. आणि ते द्वंद्व जे आहे ते मी विवेक सांगतोय, आपल्या लक्षात घ्या.
विवेकानं काय केलं? आपण म्हणतो मी सदसद विवेक बुद्धीला स्मरून सांगतो. काय केलं? हे अमुक अमुक हे खरं आहे. कोणत्या विवेक बुद्धीला? सद विवेक बुद्धीला स्मरून. आमचं शास्त्र म्हणतं की तुमची सदसद विवेक बुद्धी नाहीच. आमच्याकडं एकच विवेक आहे. त्या विवेकाचं नाव काय आहे? सत्संगतीने. आत्मा अविनाशी आणि कसा आहे? क्रियारहित आहे आणि त्या व्यतिरिक्त सर्व काही विनाशी व चंचल आहे. हा दृढ निश्चय. हा काय आहे? दृढ निश्चय. त्याला काय म्हणतात? विवेक असं म्हणतात. आता सत्संगतीने शब्द काढायचा आणि व्याख्या आहे तशी म्हणायची. आत्मा अविनाशी. पुढं काय? आत्मा कसा आहे? अविनाशी आहे, क्रियारहित आहे, त्या व्यतिरिक्त सगळं चंचल आहे. व्याख्या आहे की नाही? विवेकाची व्याख्या आहे. मी काय काढले? फक्त सत्संगतीने. हा एक शब्द एवढा महत्वाचा आहे की त्या शब्दानंच सगळं साध्य होतं, नाहीतर साध्य होत नाही. एकाच शब्दानं. दुसऱ्या गोष्टीची तिथं गरज नाही. म्हणून जे द्वंद्व आहे ते द्वंद्व अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे आहे. त्याला शास्त्रामध्ये भेद ज्ञान असं सांगितलेलं आहे. ते भेद ज्ञान ईश्वरा संपत्तीपासून ते अगदी जीवेश्वरापर्यंत. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद. 5 प्रकारचे भेद साधकाच्या अंतःकरणामध्ये असतात. हे द्वंद्व असं त्याच्या अंतःकरणात नाचणारं. ते द्वंद्व काढण्याचं कर्तव्य कुणाचं? श्रीगुरूंचं कर्तव्य. मी सांगतोय श्रीगुरूंचं हे कर्तव्य आहे. त्यांना गुरु म्हणायचं. हे द्वंद्व काढून टाकण्याची तळमळ असेल म्हणून कृपाळू शब्द घातलाय. पुढं लक्षात घ्या. आणि याच्यासाठी सांगितलं. आता हे फार मोठं आहे ते साधकांसाठी. मग आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी पण सांगितलेलं आहे. सामान्य माणसासाठी सांगितलं. द्वंद्व आहे की नाही? आहे. जिथं जन्म आहे तिथं द्वंद्व निश्चित आहे. एवढं लक्षात ठेवा. फक्त मानव योनीमध्ये द्वंद्व निर्माण झालं तर त्याचा परिणाम अंतःकरणावर होऊ नये याच्यासाठी काही साधनं छोटी सांगितली. मी अतिशय अल्प साधनं त्यांना म्हणतोय. जे आपल्याकडनं घडत नाही अशी अल्प साधनं आहेत. मोठी साधनं घडतात. सामान्य माणसाकडनं मोठी साधनं घडतात पण अल्प साधनं घडत नाही. एखाद्या गावामध्ये मंदिर बांधायचं झालं. आता मंदिर 12 वर्ष मंदिर बांधायला चालू होतं. 12 वर्ष माही नाही. किती वर्ष? 12 वर्ष. 13व्या वर्षी माही. आता 13व्या वर्षी माही म्हटल्यानंतर केवढी मोठी माही? 12 वर्षाची पूर्ण बॅकलॉग भरून काढायचा. एवढी मोठी माही म्हणजे आजूबाजूच्या 5 खेड्यातले भांडी गोळा करून माही. लक्षात आलं का? आता ते बॅकलॉग पाठीमागचा 13व्या वर्षी काढला. मी हे म्हणतोय असामान्य कार्य आहे. 13व्या वर्षी भाई करणं म्हणजे असामान्य. सामान्य कार्य आमच्याकडनं घडत नाही पण असामान्य कार्य. द्वैत सारोनी सारोनी माळ निघालीन आती बोलाचा बोलाचा वेद रहिता वारीची जाईन वेद रहिता वारीची जाईन आईचा जोगवा जोगवा एक सामान्य क्रिया. द्वैत सारोनी हे द्वंद्व आहे तेवढं बाजूला करायचं. जीव जीवाचा संबंध काय आहे एवढं करण्यासाठी पहिले देहावर तुळशी पात्र ठेवणं. याला माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा घेईन. अंतःकरण प्रवृत्तीच्या मार्गाकडून निवृत्ती मार्गाकडे लावण्यासाठी बोध असणं आवश्यक आहे. तो बोध चिंतन व्हावा याच्यासाठी हाती बोधाचा झेंडा घेईन. भेदरहित वारीशी जाईन. जीव आणि शरीर, जीव आणि ईश्वर यांचा भेद शिल्लकच ठेवणार नाही.
आणि वारीला जाईल. पंढरपूरच्या नवा ही ध्यानात घ्या. ती जी वारी आहे त्या वारीसनं परत पाठीमाग तिथं म्हणायचं देव पाहावया गेलो तेथे देवाची ओणी ठेवलो, की परत पाठीमागे येणे नाही. अशा पद्धतीनं आहे. म्हणून मग तुपर्यंत ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोणी. अंतरीच्या खुणा म्हणजे ज्या साधू संतांच्या अंतकरणामध्ये ज्या तुझ्या खुणा दडलेल्या आहेत, किंबहुना त्या खुणा त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत, त्या खुणा एकदा तू दाखवल्यास तर. शास्त्रामध्ये एक शब्द आहे त्याला म्हटलेलं आहे बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण. थोडंसं अवघड आहे पण सोपं करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. काय होतं, लग्नाचं लग्न आहेच आता, म्हणजे मला वाटतं एखादं आज आहे तरी लग्न आहे. हे दुर्दैव आमचं कुठं कुठं आहे याचं काय गणतीच नाही. किमान एकादशी दिवशी तरी काय असू नयेत, लग्न असू नयेत, पण त्या दिवशी पण लग्न आहे. मग त्या वारकऱ्यानं गेलं तर काय करायचं बरं. तो मन मोडून येईल हो, पण ते सारखं पळत असते त्याला काय करणार. लक्षात घ्या. आता ज्या वेळेला आपण एखादी क्रिया करत असतो त्यावेळेला द्वैत तिथं द्वैताचा बाध झालेला असतो. शास्त्र सांगतं मुख्य समानाधिकरण बाध समानाधिकरण. लग्नाच्या दिवसामध्ये आता लग्न चालू आहे, मुलग्याचं लग्न होतं, त्याची बायको असते म्हणजे मुलगीचं लग्न झालेलं असतं, कोणाची तरी मुलगी असते आणि मुलगा कोणाचा तरी असतो. अगदी मोठ्यानं लग्न झालं, मी एकच उदाहरण सांगणार आहे लक्षात घ्या. मोठ्यानं लग्न झालं अगदी म्हणजे डॉल्बी विल्बी लावून मुलग्याकडं लग्न. आता गावात कोणाचं लग्न झालं नाही असं लग्न कोणाचं व्हायला पाहिजे, आपल्या मुलग्याचं व्हायला पाहिजे. असं जर वडिलाची इच्छा असेल तर जप्तीच्या नोटिसा लवकर येतात. लक्षात घ्या. आणि ज्या मुलग्याला असं वाटतंय की गावात कोणाचं लग्न झालं नाही तसं आपलं व्हायला पाहिजे, त्या मुलग्याला गुंठे 2 गुंठे सुद्धा शिल्लक राहत नाही शेवटी. आता याचा अर्थ काय असेल तो बघा. लक्षात घ्या. डॉल्बी लावली, सगळं झालं, अगदी लग्न चालू झालं. आता लग्नाची मुलगी आणायला गाडी गेलेली होती. ती मुलगी अगदी आनंदानं गाडीमध्ये बसली. आता गाडीमध्ये बसल्यानंतर येताना चालू झालं, मग तो ड्रायव्हर जो होता तो जरा गमतोळा होता. त्या ड्रायव्हरनं विचारलं, बाळ तुझं नाव काय. तिनं आपलं नाव सांगितलं, वडिलांचं नाव सांगितलं, आडनाव सांगितलं. गाडी चालली आहे पुढं सगळीकडं. जागेला गाडी गेली, हळदी झाल्या वगैरे सगळा कार्यक्रम झाला, लग्न झालं, अक्षता पडल्या. त्या ड्रायव्हरनं ग बसायचं का नाही. तो ड्रायव्हर वर चढला फोटो काढायसाठी आणि त्या नवरीला म्हणायला की बाळ तुझं नाव काय. आता नाव काय सांगायचं. आता आपलं नाव, मुलग्याचं नाव आणि आडनाव मुलग्याचं. आता इथं वडिलांचं नाव नाही. किती वेळ झाला हो. अक्षता पडण्यापूर्वी तिला विचारलेलं होतं, ती सांगत होती वडिलांचं नाव, आणि फक्त अक्षतेनं काय गंमत केली, तिनं सांगितलं नवऱ्याचं नाव. याला म्हणतात बाध समानाधिकरण. वडिलांचा त्याग तिने केलेला नाही, वडिलांचा बाध केलाय. आणि संबंध कुठं लागला, नवऱ्याकडे लागला. आता नवऱ्याच्या दृष्टीने विचार करायचा. नवऱ्या अक्षता पडल्या, सगळं झालं, 2 दिवस झाले, म्हणजे संध्याकाळी त्यांच्या मित्रांनी डॉल्बी लावून सगळा एन्जॉय ज्याला म्हणतोय तो सगळा पूर्ण झाला. 2 दिवस झाले, 5 दिवस इकडे तिकडे राहून सगळे आले आणि एक 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 माणूस यायला चालू झाला. मांडवाला, डॉल्बीवाला, वाजंत्री, ही सगळी यायला लागली एक एक. आता ती कशाला फराळायला येतात होय, काय करायला असते ती, पैसे मागायला. ते डॉल्बीवाला म्हटला ते तेवढं आमचं द्या किती. म्हटलं किती, 70,000 रुपये. एवढं म्हटलं. त्यावेळा कसं वाटलं, एवढं 70 कसं म्हटलं, त्यावेळा कसं वाटलं. आता 70 त्याचं दिलं. वाजंत्री गुमकवाली होती, 10,000 त्यांचं दिलं. तोपर्यंत मांडववाला आला, अहो आमचं द्या. तुमचं किती म्हटलं, 15,000. अहो मांडव एकच आणि 15,000. तो म्हटलं आमचं स्क्वेअर फुटावर आहे. पूर्वी मेळ्यावर होतं, आता स्क्वेअर फुटावर आहे. म्हणला नाही, म्हणला 4 दिवस थांबायला पाहिजे. आता ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. वडिलांना म्हटला तो मांडवाला आला तर त्याचं 15,000 द्यायला पाहिजे, तिकडे तिकडे जेवणवाल्यांचं याचं त्याचं द्यायचं आहे अजून. तर काय करूया. आता बाबा म्हटला तुझी हौस आहे म्हटलं, तर आता काय पर्याय नाही. कुडा नाही शेजारी ओपा.
आता काय करायला पाहिजे? ओपा कोणाच्या तरी ताब्यात द्यायला पाहिजे. आता तो ओपा ताब्यात देताना त्या नवीन नवरीला त्याच्याबद्दल काहीही नाही, कारण वडिलांची जी इस्टेट आहे ती मुख्य समानाधिकरणानं मुलाचीच आहे. तिथं बाद समानाधिकरण नाही. पण लग्न झालेल्या मुलीचं अक्षरा पडल्यानंतर पतीशी किंवा त्या घराण्याशी येणारा जो संबंध आहे तो बाद समानाधिकरणानं आहे. आणि त्यांच्या घरच्यांचा संबंध, आता मुलीच्या घरच्यांचा मुद्दाम सांगतोय हा, लक्षात घ्या. म्हणजे साच आणि मवाळ, मितल आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ, अशी भाषा कीर्तनात असावी असं मलाही वाटतंय. पण कुठंतरी काहीतरी शब्द चांगले बोलावे लागतात म्हणून मी बोलतोय, लक्षात घ्या. आपली मुलगी दिल्यानंतर तिचा आणि आपला बाद समानाधिकरण असेल. बाद समानाधिकरण जर कळलं नसेल, रविवारी या, एक पाठ तुमच्यासाठी घालवतो खास. विचारसागरात बाद समानाधिकरण आले ते, कारण शास्त्रच कळलं नाही म्हणून मुलींच्या वाटा लागायला लागल्यात. वाट लागण्याचं कारण हे आहे, लक्षात घ्या. संस्कार नाही झाले, शास्त्र संस्कार झाले नाहीत. आपला बाद समानाधिकरण झालं ना, आता संबंध नाही. तिला माहेरी आणल्यानंतर पहिल्यापेक्षा चांगलं सांभाळायचं एवढंच कर्तव्य. कारण तिथं काय कुठलं समानाधिकरण आहे? बाद समानाधिकरण आहे. तिला इथं येऊन इथं धुनी भांडी करायला लावायची नाही. तिला जे जे पाहिजे ते माहेरच्यानी द्यायचंच. का? आजचा तिचा आणि माझा संबंध फक्त बाद समानाधिकरणात नाही, मुख्य समानाधिकरणातनं नाही. आणि मुलींनाही माहिती पाहिजे की आपल्या अक्षता टाकल्या त्याच वेळेला हक्क सोडपत्र वडिलांच्याकडे देऊन यायचं. वडील जायची वाट बघायची नाही, कारण वडील गेल्यानंतर 12 दिवसात त्या भावांची तीच कामगिरी चालू असते. मग कुठली? असंच आहे ना. म्हणून लग्न झालं त्याच वेळेला वडिलांना सांगायचं, मी तो कोऱ्या कागदावर सही करून चाललोय. या काय लिहायचं ते तुम्ही लिहावर. काय लिहायचं? आज माझं लग्न झाल्यानंतर मी या वडिलांच्या कुठल्याही संपत्तीमध्ये माझा वाटा असणार नाही, आणि हे मी शुद्धीत असताना लिहून द्यायला लागलेलो आहे. हा शब्द मुद्दाम घालायचा, लक्षात घ्या. कुणाच्याही बर्डन खाली येऊन लिहित नाही, धमकीला भीत नाही. असं एकदा करावं म्हणजे ते बाद समानाधिकरण कळतं. तसंच बाद समानाधिकरण इथं आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. ऐसे वर्ममज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. असं वर्म तुझ्याजवळ आहे. मग कसं आहे तुझ्याजवळ? ते वर्म आहे. आपल्याला उदाहरण साधं दिले. मलया निळू शीतळू पालवी नये गाळू सुमनांचा परिमळू गुंफिता नये. तुझं वर्म कसं आहे? तर फूल आपल्याला दोऱ्यात गुंफता येतं, पण सुगंध गुंफता येत, असं तुझं वर्म आहे. ईश्वराचं स्वरूप आहे हे सगळं, लक्षात घ्या. तुझं वर्म असं आहे. तरी दोन्ही पालवी वेळी जैसा तंतू एका अंबरी तैसा मी वाचोणीच्या राचेरी जाणती ना. असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाविषयी महाराज म्हणतात, वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव.
का आहे दृढ धरावा भाव. संहिता सांगितली. संहिता याला म्हणतात. काय संहिता आहे. जेही द्वंद्वादिक सेवी अद्वैत भाव. द्वंद्व बाजूला झेल गेलं की शिल्लक राहतं, त्याला अद्वैत म्हणतात. पुढं सांगितलं की असं कुणी कुणी केलं मला मागच्या उद्धवाच्या जन्म प्रल्हादाच्या वेळा कळलं नाही, अंगदाच्या वेळाही कळलं नाही, पण आता कळलं. कारण ही संगती कशी आली. तुका म्हणे हाची संती बहुत जन्मीस, म्हणून अनन्य चिंतयंतो माम. पुढं योगक्षेमम, पाठीमागं तुम्ही योगक्षेम व्हायला आमचा, परंतु पाठीमागच्या अनेक जन्मातून पुढे येत असताना मी असा आलो की या जन्मामध्ये आल्यानंतर मला प्राप्त झालं, मिळालं ते वर्म कळलं. आणि सुखे मी निजलोगा शून्य सारुणी जेथे विठोबा अत्यंत अवघड असणारी गोष्ट एक मला दे मागणं. अत्यंत अवघड कोणती गोष्ट. जी गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्याला काही ठिकाणी भाग्य असा शब्द वापरतात, म्हणजे भाग्यात असेल तर मिळेल. काही ठिकाणी प्रयत्न असा शब्द वापरतात, काही ठिकाणी साधना असा शब्द वापरतात, काही ठिकाणी मलनिवृत्ती असा शब्द वापरतात. ती तुला मिळेल कधी की ज्या गोष्टीसाठी आत्यंतिक साधनेची तयारी असावी लागते, ती पूर्ण व्हावी लागते, आणि ती पूर्ण झाल्यानंतर जे प्राप्त होतं ते संत भेटी. हे काय आहे अवघड, बहु अवघड. बहु म्हणजे अत्यंत. संत भेटी ही अत्यंत अवघड आहे. किंबहुना हा विषय बऱ्याच वेळेला वक्त्यांच्याकडून झालेला आहे म्हणून थोडंसं घेतोय आणि पुढंच जातोय की मनुष्याचा देह मिळणं, त्याच्यानंतर संत भेटणं, भेटले तर ते कळणं, या गोष्टी फार अवघड 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 होत जातात. पण त्याच्यामध्ये एक शब्द वापरला आहे बहु अवघड आहे संत भेटी, किंवा बहु अवघड असे संत भेटी. जी संत भेटी अतिशय अवघड आहे पण तुझ्याकडे मी मागितलेलं आहे, ती तू मागणी तथाच तू म्हटलास तर होऊ शकते. कुणाकडं भगवंताकडं. तरी जग जेठी. आता वर वापरलाय नारायण शब्द आणि इथं वापरलाय जग जेठी शब्द. फार शब्दांच्या मध्ये व्यापकता असते. म्हणजे संतांची वचने जी असतात ती वचनं बघत असताना काही ठिकाणी पांडुरंग शब्द वापरतात, काही ठिकाणी विठ्ठल शब्द वापरतात. मग का त्यावेळेला ते आठवलं नाही म्हणून वापरतात का? नाही. म्हणून तुम्हाला मी पहिला सांगितलं इतका अभ्यास, इतका सखोलता, इतकं चिंतन की तरी जग जेठी वर नारायण वापरलाय. नारायण शब्द का वापरला की ज्याच्यामध्ये स्वरूप इतकं अत्यंत आहे आणि जगजेठी याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणून वापरला. आणि हे ज्ञान कळण्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक वापरला बहुनाम जन्माना अंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. द्वापार युगामध्ये, बरोबर आहे ना? भगवद्गीता कधी सांगितली? द्वापार युगामध्ये भगवंतानं सांगितली. आता ते द्वापार युगातलं भगवद्गीतेतलं वचन खरं करण्यासाठी काळ लागला, तो म्हणजे कलियुग. तुकोबारायांचा जन्माचं कळ पाठीमागचा संदर्भ. आता ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती विठ्ठल विस्तार लाजनी पाताळे भरोनी व्यापक त्रिभुवानी
विठ्ठल मुनी मानसी. जगजेटी जगजेटी या शब्दात आहे. विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल मुनी जय दैवत. विठ्ठल मुनी जय दैवत. जगजेठी या शब्दाची उत्पत्ती मी सांगायला बघतो. याच्यासाठी या प्रकरणामध्ये एक उत्तम असा अभंग घातला नाट प्रकरणामध्ये. कोणता? भगवंताचं स्वरूप सांगायला. विठ्ठल मुनी मानसी केवढा येतो? तुझ्याजवळ आहे. विठ्ठल मुनी मानसी केवढा येतो? विठ्ठल विस्तारला जनी एवढा येतो. केवढा येतो? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. सप्तही पाताळे, सप्तही पाताळे भरून असा राहिलाय तो केवढा आहे? मुनी मानसी. म्हणून जगजेटी. म्हणून वारकऱ्यांच्या घरात लग्न असेल किंवा शुभ कार्य असेल जर त्यांनी पत्रिका काढल्या तर त्याच्यावर असते श्री विठ्ठल प्रसन्न असते ना. कारण विठ्ठल कुळीचे ताईबाई प्रसन्न. तपासा आता पत्रिका लक्षात घ्या. विठ्ठल कुळीचे दैवत. तो कसा आहे? व्यापून. वित्त गोत चित्त जगजेठी. मग तुकोबरा म्हणतात असं तुझं स्वरूप आहे हे मला कळलं आणि हा तुझा आशीर्वाद मला संतांच्या भेटीचा प्राप्त झाला तर काय होईल? मग नैवृत्तीवरी. वृत्तीवर मी राहणार नाही. आता वृत्तीवर राहणार नाही म्हणजे जर वृत्तीवर राहणार नसेल तर कार्य कसं? हा प्रश्न आहे. वेळ अपुरी आहे म्हणून मी फक्त प्रश्न करत जातोय पुढं. कार्याला कारण, कार्य कारण मीमांसा हे जर करायचं झालं तर तुम्हाला काय पाहिजे? जवळ वृत्ती पाहिजे. वृत्तीशिवाय कार्य होऊच शकत नाही. आता भगवंताचं देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग नैवृत्तीवरी. हा नैवृत्तीवरी असं का? वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले काय दृश्य जे होते सुखे मिनी जुलोगा शून्य सारुणी जेथे. बाह्य वृत्तीचा अंतर्वृत्तीशी झालेला मिलाप म्हणजेच देखत होतो आधी मागे पुढे सकळ मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ तिमिर कोंदलेसे वाढे वाढता प्रबळ भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ आता मज दृष्टी देई पांडुरंगा. आणि मग जी झोप असेल ती सुखाचे शेजारी पहुडेन. सुखामध्ये झोप नाही, सुखाचे शेजारी पहुडेन. हा शब्द फार महत्वाचा आहे. का? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी चाललेला माझा खटाटोप पूर्णत्वाला गेल्यानंतर मला जे सुख प्राप्त होईल ते सुख मला पुन्हा बोलता येणार नाही किंवा ते बोलता येत नाही. म्हणून अथा तो ब्रह्मजिज्ञासा. अथ शब्द का घातला? आता विश्वात्मके देवे. आता मूळ मुद्दा पहिल्यांदा मी प्रस्तावना केली ती सांगतोय संपलंय म्हणून. येणे वाघ यज्ञ तोषावे. तोषावे म्हणजे आनंदित होऊन रडव्या चेहऱ्यानं नको. दान देणारा एखादा असेल, जेवण वाढणारा एखादा आनंदानं वाढायला लागला तर ते खाणाऱ्याला सुद्धा पचतं. बरं पचण्याचं डायजेस्ट सिस्टीम एखाद्याची चांगली आहे, क्रेशिंग चांगला असेल तर पचल पण त्याची अन्न मधून जे रस आहे अन्नरस आहे तो अन्नरस निर्माण होताना आनंदानं वाढणाऱ्याचा सात्विक होतो. कारण त्या अन्नामध्ये वाढणाऱ्याची वृत्ती त्यात मिसळलेली असते. ती दिसते का? नाही दिसत. म्हणून इथं सांगितलं की सगळं सोडलं आणि सुखाचे शेजारी पहुडेन अशी सुखाची निद्रा मला लागेल. का? ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. वृत्तीशिवाय कार्य नाही. कार्यासाठी उपादान कारण निमित्त कारण इत्यादी प्रयोजनं पुढं मांडलेली आहेत.
परंतु वृत्तीशिवाय कार्याचा संबंध आपल्याला साधता येणार नाही. पण तुकोबा म्हणतात ही वृत्ती माझी कुठे गेली, नाहीशी झाली, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. म्हणून पसायदान कधी मागितलं, वाघ यज्ञ तोषावे, आनंदानं द्या, कारण मी वाघ यज्ञ पेटवलेला आहे. आता हा वाघ यज्ञ पेटवलेला आहे आणि म्हणून वाघ यज्ञ आता संपवतो, पण संपवताना मागतो तुमच्याकडे. आता या शब्दात फार आहे, सगळं पसायदान आता या शब्दावर आहे. पुढच्या 9 ओव्या तुम्हाला एकाच शब्दावर आहे, तो म्हणजे आता. म्हणजे पसायदान जर फक्त शिकायचं झालं 9 ओव्या तर किमान 1 वर्ष दररोज 1-1 तास बोलून संपवावं लागेल. फक्त आता शब्द, आणि तो शास्त्रामध्ये संस्कृतमध्ये वापरताना अथ शब्द वापरतात. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. अथ म्हणजे नंतर, नंतर म्हणजे काय, धर्म जिज्ञासे नंतर ब्रह्म जिज्ञासा. कार्यकारण भावानं धर्म म्हणजे हिंदू धर्म वगैरे असला नाही, तर साधकाचा धर्म जो आहे तो धर्म साधला आणि मग अथा तो धर्म जिज्ञासा निर्माण झाली. आता धर्म जिज्ञासा झाली, मग आता धर्म जिज्ञासा संपली, आता ब्रह्म जिज्ञासा निर्माण झाली. आता तो ब्रह्म जिज्ञासा, अशी जिज्ञासा तयार झाल्यानंतर मग आपल्याला तो आनंद होतो. सामान्यतः स्वल्प आनंद आणि अत्यानंद हे 2 आनंद सामान्यमध्ये येत असतात. साधक असतो चिंतनामध्ये अत्यानंदी असतो, आणि सामान्य माणूस एखादं सांसारिक कार्य झाल्यानंतर आनंदित होतो, त्याला काय म्हणतात, स्वल्प आनंद. स्वल्प आनंद म्हणजे जो कमीत कमी टिकतो, कमीत कमी वेळेत मिळतो आणि कमीत कमी वेळेत संपून जातो. लक्षात येईल का? आता आमच्या पुरी इथं आहेत, लक्षात घ्या, मुली आहेत आमच्या. मुलींना घरामध्ये पापड भाजा किंवा पापडी भाजा असं सांगितले की पुरी म्हणतात आम्हाला येत. सरळ उत्तर आहे, आम्हाला पापड किंवा पापडी भाजायला येत नाही. पापड तळा किंवा पापडी तळा असं सांगितलं तर त्या मुली लगेच तयार होतात. कढई ठेवतात, तेल टाकतात, चिमटा घेतात, ते तळून खातात. आता एक लक्षात घ्या, पापड भाजायला सोपं आहे काय तळायला सोपं आहे? पापडी भाजायला सोपी आहे की तळायला सोपी आहे? रिस्क सांगा. आता ते सगळं राहून दे. रिस्क, रिस्क म्हणजे त्याच्यामध्ये अवघड काय आहे? जोखीम. जोखीम भाजण्यात जोखीम आहे का तळण्यात जोखीम आहे? पुरीनं सांगा. आता तळण्यात. मग तुम्हाला काय आवडते? जोखीम घ्यायला तयार आहे. भाजण्यामध्ये जोखीम काहीच नाही आहे, पण भाजताना कौशल्य वापरावं लागतं आणि तळताना कुठल्याही प्रकारचं कौशल्य लागत नाही. भाजताना नजर आणि हात एकाच वेळेला काम करावं लागतात, पटपट पटपट उचलावा लागतो, परतावा लागतो. तळण्यामध्ये जरा मागं पुढं झालं तर अडचण नाही, नाहीतर भाजताना नजर बाजूला गेली किंवा हात थांबला तर करापल्याशिवाय राहीत नाही. मग करापलेलं खाताना कसं वाटतंय? अल्पक्रिया. जितकी जोखीम आम्ही बाळगायला जाऊ, जोखीम पत्करायला जाऊ, तेवढी संकट आम्हाला जास्त असतात. आणि जेवढं स्वल्प करायला जाऊ, जेवढं आपण कमीत कमी करायला जाऊ, तेवढी आनंदाची वृष्टी जास्त असते. मग संसाराची जोखीम आहे का नाही? म्हणजे पापड तळणं ही संसार करणं असं आहे. त्याला पेटवावं लागेल, कढई ठेवावी लागेल, तेल टाकावं लागेल, चिमटा शोधावा लागेल, आणि परमार्थ अग्नी आहे. झालं. 2 वेळा खालीवर केलं, मग सोपं कोणतं वाटतंय? ऐसे वर ममाज धावी नारायणा. आम्हाला संकट पेलण्याची सवय आहे, म्हणून आम्ही काय करतोय? संकटाकडेच जातोय. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून सांगितलं तुम्ही असं वर्म दाखवा, अंतरीच्या कुणा प्रगटोनी. ज्ञानेश्वर माऊली.